नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बहुउद्देशीय आरोग्य सेवक 40% आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक 50% या पदाचा निकाल लागलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी मार्क बघितले असतील. तर बहुउद्देशीय आरोग्य सेवक 40% यामध्ये टॉपर जो विद्यार्थी आहे, तर त्याचे मार्क किती आहेत? 188. आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक 50% यामध्ये 182 वरती टॉपर आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. तर तुम्हाला त्याप्रमाणे अभ्यास करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना यावेळेस कमी मार्क मिळाले, त्या विद्यार्थ्यांनी यावेळेस जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला मागच्या वेळेस कोणत्याही विषयामध्ये कमी मार्क मिळाले होते, तर त्या विषयाकडे यावेळेस जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच आधी झालेल्या चुका त्या यावेळेस आपल्याला सुधारता येतील. ठीक आहे. तर तुमच्याकरिता आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा बनवत आहोत आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर ज्याही विद्यार्थ्यांनी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलेलं, तर सगळ्यात आधी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि डिस्कशन ग्रुपला सुद्धा जॉईन करा. तर या दोन्ही याची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आणखीन जे नवीन विद्यार्थी आहेत, या चॅनलवर नवीन आलेले आहेत आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1955 ते 56, किती 1955 ते 56 या साली सुरू झाला. ठीक आहे. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आपल्याला? 1955. तर पर्याय काय आपला? पर्याय क्रमांक बी 1955. आणि हा जो कार्यक्रम आहे हा पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर एक उद्देशीय पद्धतीने राबविण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. आणि कुष्ठरोगावर तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. कुष्ठरोग आणि क्षयरोग या दोन आजारावर हमखास एक्झाममध्ये प्रश्न असतोच. आणखीन या कुष्ठरोगावर प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो बघा, की हा कोणत्या रोगजंतूमुळे होतो? तर हा जो आजार आहे हा मायकोबॅक्टेरियम लेप्री, तुम्हाला नाव माहिती असेल आणि बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेलं असेल. तर मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे कुष्ठरोग होतो. आणि त्यानंतर असा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो की या रोगजंतूचा शोध कोणी लावला? तर या रोगजंतूचा शोध हा डॉक्टर हॅन्सन यांनी लावलेला आहे. ठीक आहे. आणि याला हॅन्सनचा रोग असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आणि हा कधी लावला? तर 1873 मध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि या रोगावर सॅल्फोन आणि डॅप्सोन ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या वापरतात. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती म्हणजे? आता इथे आशाचा फुल फॉर्म विचारलेला आहे. ठीक आहे. आणि ह्या आशा कुठं कार्य करतात? तर गाव पातळीवर कार्य करतात. तर बघा आशाचा फुल फॉर्म काय? पर्याय क्रमांक ए ॲक्रिडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. ठीक आहे. हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात गाव पातळीवर आशा वर्कर ज्या असतात, म्हणजेच आशा कार्यकर्ती ज्या असतात, त्यांचं महत्त्व खूप आहे. आणि यांची निवड कोण करते? तर यांची जी निवड आहे ही ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेकडून होते. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे म्हणजेच RNTCP चे नवीन नाव काय आहे? RNTCP म्हणजेच काय? रिवाइज नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे. आणि मराठीमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. तर या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की RNTCP चे नवीन नाव काय आहे? तर याचे जे नवीन नाव आहे हे पर्याय ए NTEP म्हणजेच द नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम. मराठीमध्ये सांगायचं झालं तर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम. ठीक आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हे लक्षात ठेवा. आणि हा भारत सरकारचा राज्य क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत
डोळ्यांच्या रिकामी जागा या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. तर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डोळ्याच्या मोतीबिंदू पर्याय ए, मोतीबिंदू या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. ठीक आहे. राज्यात 1972 ते 73 मध्ये किती, 1972 ते 73 मध्ये खुपऱ्या म्हणजेच काय, ट्राकोमा, खुपऱ्या म्हणजेच काय, ट्राकोमा. ठीक आहे. तर खुपऱ्या नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला कधी, 1972 ते 73 मध्ये, आणि त्यानंतर 1976 ते 77 मध्ये, 76 ते 77 मध्ये याचं रूपांतर कशात करण्यात आलं, तर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये खुपऱ्या या कार्यक्रमाचं रूपांतर करण्यात आलं. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण हा जो कार्यक्रम आहे हा 100% केंद्र पुरस्कृत आहे. ठीक आहे. किती, 100% केंद्र पुरस्कृत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही मोफत केल्या जाते. ठीक आहे. मोतीबिंदू या आजाराची शस्त्रक्रिया मोफत केल्या जाते. आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये मुख्यतः कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया ही 95% पेक्षा जास्त केली जाते. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, मोतीबिंदू कशा प्रकारचा असतो या इमेजमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. नॉर्मल जो डोळा असतो तो अशा प्रकारचा असतो, आणि ज्या व्यक्तीला मोतीबिंदू झालेला आहे तर त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अशा प्रकारे पांढरा पडदा आलेला असतो. ठीक आहे. हे सुद्धा इमेज तुम्ही बघू शकता, यामध्ये सुद्धा क्लिअर दिसत आहे. अशा प्रकारे मोतीबिंदू असतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात या वर्षी सुरू झाला. तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हा भारतामध्ये 1992 पर्याय सी, 1992 मध्ये सुरू झाला. ठीक आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. हे सुद्धा नाव तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि हा जो 1992 मध्ये कार्यक्रम सुरू झाला, हा या कार्यक्रमाचा पहिला टप्पा होता. कोणता होता, पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा केव्हा सुरू झाला, तर दुसरा झाला 1998 मध्ये. किती, 1998 मध्ये. आणि 1998 मध्येच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची स्थापना झाली. ठीक आहे. कोणती, महाराष्ट्र स्टेट्स एड्स कंट्रोल प्रोग्राम, MSACP, म्हणजेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण प्रोग्राम. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, जो एड्स डे असतो हा कधी असतो, 1 डिसेंबरला. हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, 1 डिसेंबरला एड्स डे असतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची जी कमाल मर्यादा आहे ही आहे पर्याय सी, 5 लक्ष, म्हणजेच 5 लाख रुपये. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यामध्ये आणखीन एक पॉईंट बघा, प्रधानमंत्री जन आरोग्य ही जी योजना आहे याला आणखीन सुद्धा 2 नावे आहेत. ती म्हणजे आयुष्मान भारत योजना आणि दुसरं नाव आहे राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना. तर हे तिन्ही नावे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे कोणत्याही नावाने जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात आलं तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आयुष्मान भारत योजना, त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना. आणि ही जी योजना आहे ही केंद्र पुरस्कृत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 मध्ये, किती, 2018 मध्ये सुरू करण्यात आली. ठीक आहे. आणि या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी 5 लाख रुपये, 5 लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजनामार्फत देण्यात येत असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा एवढे पॉईंट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. मिशन इंद्रधनुष हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला. तर मिशन इंद्रधनुष हा जो कार्यक्रम आहे हा पर्याय ए, 2014 साली सुरू झाला. ठीक आहे. आणि यानंतर यावर असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की हा कार्यक्रम कोणी सुरू केला किंवा कधी सुरू झाला, तारीख काय, तर ही सुद्धा आपण बघूया. तर हा जो कार्यक्रम आहे मिशन इंद्रधनुष किंवा ही जी मोहीम आहे ही JP नड्डा या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी 25 डिसेंबर 2014 रोजी विमोचित केली. कोणी, JP नड्डा.
हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि कधी तर 25 डिसेंबर 2014 रोजी विमोचित केली. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि या योजनेचा जो उद्देश आहे, 2 वर्षाखालील लहान मुलं तसेच त्या मुलांच्या ज्या माता असतात तर त्यांना 2020 पर्यंत 7 प्रकारच्या आजारांपासून किंवा रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे हा याचा उद्देश आहे किंवा हेतू आहे. ठीक आहे, म्हणून याला नाव काय दिलेलं आहे? 7 प्रकारच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी. तर याचं नाव काय? मिशन इंद्रधनुष. इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? तर 7 प्रकारचे. ठीक आहे, यावरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की यामध्ये 7 प्रकारच्या रोगांपासून वाचण्यासाठी लसीकरण करण्यात येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातांना पर्याय ए टिटॅनस ही जी लस आहे ही लस दिली जाते. ठीक आहे, तर जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला 3 लसी दिल्या जातात. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की ती 3 लसी, आणि यापैकी 2 ज्या असतात त्या धनुर्वाताला प्रतिकार करण्यासाठी. ठीक आहे, आणि एक जी लस असते ही फ्लूला प्रतिकार करण्यासाठी ही जी एक लस आहे ही दिल्या जाते. ठीक आहे, 2 लसी धनुर्वातासाठी आणि 1 लस ही फ्लूसाठी, अशा 3 प्रकारच्या लसी या गरोदर मातांना दिल्या जातात. आणि आता एक TD व TDAP ह्या ज्या लसी आहेत ह्या सुद्धा दिल्या जातात. आणि ही जी लस आहे TD आणि TDAP ही धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला प्रतिकारक लस आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. गाव पातळीवर पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया रिकामी जागा यांच्या मार्फत राबविली जाते. तर गाव पातळीवर पाणी शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ही पर्याय ए ग्रामपंचायत यांच्या मार्फत राबविली जाते. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे एक्झाममध्ये विचारण्यात येतात. तुम्ही 28 फेब्रुवारी 2021चा पेपर बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या प्रश्नांचा पॅटर्न आहे, अशाच प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. तर त्या दृष्टिकोनातूनच आम्ही यामध्ये प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जी डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे तर त्यानुसार यामध्ये प्रश्न घेण्यात येत आहेत. तसेच तांत्रिकसाठी म्हणजेच 1000 तांत्रिक प्रश्नांची जी PDF आहे ही आम्ही बनवलेली आहे. तर ज्यांनी सुद्धा ती डाउनलोड केलेली नसेल किंवा ज्यांनी घेतलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तर ज्यांना घ्यायची आहे तर तुम्ही तिथे जाऊन ते घेऊ शकता. तसेच टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ज्या प्रश्नांची म्हणजे एक्सप्लेनेशन देण्याची आवश्यकता आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे. तर तुमचा तेथून सुद्धा भरपूर सराव होईल. तसेच आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा बनवत आहोत. तर त्या टेस्ट सिरीज मार्फत सुद्धा तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. नवीन एक्झामच्या पॅटर्ननुसार त्यामध्ये प्रश्न घेतलेले आहेत. तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी हा आजार भारतामधून हद्दपार झाला आहे. तर कोणता आजार आहे जो भारतामधून हद्दपार झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी देवी. हा जो रोग आहे हा भारतामधून हद्दपार झालेला आहे. देवीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्मॉल पॉक्स. ठीक आहे, देवी या आजाराला स्मॉल पॉक्स असे म्हणतात. आणि याचा रोगकारक कोण आहे? तर याचा रोगकारक आहे व्हॅरिओला. हे नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. या विषाणूमुळे हा आजार होतो. ठीक आहे, व्हॅरिओला या विषाणूमुळे देवी हा आजार होतो. आणि याचा परिणाम कुठे होतो? तर चेतासंस्थेवरती आणि त्वचेवरती. तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता त्वचेवरती अशा प्रकारचे फोड येतात. ठीक आहे, आणि चेतासंस्थेवरती सुद्धा याचा परिणाम होतो. आणि याचा जो प्रसार आहे हा हवेतून आणि खोकल्यातून याचा प्रसार होतो. आणि याची जी लक्षणं आहेत ती काय? ताप आणि अंगावर पुरळ येणे. तर पुरळ म्हणजे हे अशा प्रकारचे, आणि यामध्ये ताप सुद्धा येते. आता याला प्रतिबंधक उपाय म्हणून काय कोणती लस दिली जाते? तर याला प्रतिबंधक उपाय म्हणून देवीची लस ही लस दिली जाते. ठीक आहे, आणि तुम्हाला पेपरमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न येतो की देवीची लस कोणी विकसित केली किंवा कोणी त्याचा शोध लावला? तर डॉक्टर एडवर्ड जेन्नर. कोणी? डॉक्टर एडवर्ड जेन्नर. ठीक आहे, हे नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर यांनी ही जी लस आहे विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा,
प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते? तर हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारण्यात येतो. तर खाली 4 आजार दिलेले आहेत. तर कोणत्या आजारात पाण्याची भीती वाटते रुग्णाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, रेबीज या आजारामध्ये जो रुग्ण असतो त्याला पाण्याची भीती वाटते. ठीक आहे. आणि हा जो आजार आहे हा कोणत्या रोगकारकामुळे होतो? तर रेबीज विषाणूमुळे, म्हणजेच रॅबिडो व्हायरसमुळे. कोणता व्हायरस? रॅबिडो व्हायरस. ठीक आहे. आणि याचा परिणाम जो आहे हा मध्यवर्ती चेतासंस्थेवर होतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. याचा प्रसार जो आहे हा रेबीज झालेल्या कुत्र्यांच्या किंवा इतर प्राण्यांच्या चावण्यामुळे होतो. ठीक आहे. रेबीज झालेले जे प्राणी असतात, म्हणजेच कुत्र, तर अशा प्रकारचे जे प्राणी असतात तर यांच्या माध्यमातून हा आजार होतो. ठीक आहे. आणि याची जी लक्षणं आहे ही काय आहेत? अर्धांग वायू, तसेच नैराश्य, झोप न येणे, गोंधळ उडणे आणि पाण्याची भीती वाटणे, ही याची लक्षणं आहेत. आणि पाण्याची भीती वाटणे याला काय म्हणतात? हायड्रोफोबिया असे म्हणतात. हायड्रोफोबिया हे नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. आणखी सुद्धा याची लक्षणं आहेत ती म्हणजे मानसिक संतुलन बिघडणे. ठीक आहे. आणि रेबीजचा जो परिणाम आहे हा परिणाम होण्यासाठी जवळपास 10 दिवसांचा कालावधी लागतो. किती? 10 दिवसांचा. म्हणजेच कुत्रा चावल्यानंतर किंवा रेबीज झालेला प्राणी चावल्यानंतर या रेबीजचा जो परिणाम आहे तो होण्यासाठी 10 दिवसाचा कालावधी लागतो. याचा उपाय म्हणून रेबीजची लस, ही लस देतात. आणि ही लस 1885 मध्ये, किती? 1885 मध्ये लुईस पाश्चर आणि एमिल रॉक्स यांनी तयार केली. कोणी? लुईस पाश्चर आणि एमिल रॉक्स. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न हा सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला जातो की रेबीजची लस कोणी तयार केली? तर लुईस पाश्चर आणि एमिल रॉक्स हे दोन नावे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कधी? तर 1885 मध्ये. ठीक आहे. आणि 28 सप्टेंबर हा जो दिवस आहे, 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून पाळण्यात येतो. जागतिक रेबीज दिन म्हणून 28 सप्टेंबर हा दिवस पाळण्यात येतो. हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12, टीटी हे जे इंजेक्शन आहे हे कोणत्या मार्गाने दिले जाते? म्हणजे टीटीचे जे इंजेक्शन आहे कोणत्या मार्गाने दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, स्नायूमध्ये हे इंजेक्शन दिले जाते. आणि हे इंजेक्शन कोणाला दिले जाते? तर गरोदर मातेला हे इंजेक्शन दिले जाते. आणि कशासाठी? तर गरोदर मातेला व तिच्या बाळाला धनुर्वाताचा धोका टाळण्यासाठी टिटॅनस टॉक्साइड म्हणजेच टीटी, टिटॅनस टॉक्साइड याचे लसीकरण करण्यात येते. ठीक आहे. हा पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो? तर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी, पर्याय सी, स्कर्वी हा विकार होतो. हे लक्षात ठेवा. आता व्हिटॅमिन सीचं जे रासायनिक नाव आहे ते काय? ॲस्कॉर्बिक ॲसिड, म्हणजेच ॲस्कॉर्बिक आम्ल. ठीक आहे. ॲसिड म्हणजे काय? आम्ल. आणि याचा जो शोध आहे हा 1920 मध्ये लागलेला आहे. कशाचा? व्हिटॅमिन सीचा. त्यानंतर याचे जे स्रोत आहेत ते कोणते आहेत? सायट्रिक आम्ल असलेली फळे तसेच भाज्या यांचे उत्तम स्रोत आहेत. हा पॉइंट सुद्धा महत्त्वाचा आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर लिंबू हे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. लिंबू, संत्री, मोसंबी, द्राक्ष, तसेच टोमॅटो आणि आवळा इत्यादी जे उदाहरणं आहेत हे व्हिटॅमिन सीचे आहेत. आता याचे कार्य काय व्हिटॅमिन सीचे? तर दात व हिड्यांच्या योग्य विकासासाठी या व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. तसेच त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलॅजन नावाचे प्रथिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. कोणते प्रथिन? कोलॅजन हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. हे तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. तसेच याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व असे सुद्धा म्हणतात. हा पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो हे तुम्हाला माहिती आहे. आता स्कर्वी या आजारामध्ये नेमकं होते काय?
तर हिरड्या सुजतात. तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता, हिरड्यावरती अशा प्रकारची सूज येते आणि हिरड्यामधून रक्तसुद्धा येते. तसेच दातसुद्धा पडतात आणि जी स्नायू असतात तर या स्नायूमध्ये वेदनासुद्धा जाणवतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे याचे लक्षण आहेत. आणि या व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे आणखीन सुद्धा काही आजार होऊ शकतात. तर यामुळे किडनीमध्ये क्षारांचा जो संचय आहे किंवा क्षार जमा होऊन किडनी स्टोनसुद्धा होऊ शकतो. तसेच शरीरातील B12 जीवनसत्व तसेच हाडातील कॅल्शियमचा सुद्धा नाश होऊ शकतो. ठीक आहे. कशाच्या कमतरतेमुळे? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरातील B12 जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन तसेच हाडातील कॅल्शियम यांचा सुद्धा यामुळे नाश होतो. कशाच्या? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे पर्याय क्रमांक ए रात आंधळेपणा हा आजार होतो. ठीक आहे. आता व्हिटॅमिन एचं जे शास्त्रीय नाव आहे ते काय? रेटिनॉल, रेटिनाल तसेच बीटा कॅरोटीन हे 3 नावं म्हणजे त्याचे शास्त्रीय नाव आहेत. ठीक आहे. आणि त्याचे जे स्त्रोत आहेत व्हिटॅमिन एचे हे काय आहेत? गाजर, हिरव्या पालेभाज्या, दूध तसेच यकृत आणि मेथी इत्यादी हे याचे स्त्रोत आहेत. ठीक आहे. आता व्हिटॅमिन एचं कार्य काय? तर पेशींची वाढ, पेशींची वाढ तसेच विभाजन यासाठी मदत करणे. विभाजन आणि विभाजन यासाठी व्हिटॅमिन ए मदत करते. ठीक आहे. तसेच डोळ्यांच्या दृश्य संवेदनेसाठी किंवा प्रकाश संवेदना प्राप्त करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ए ची आवश्यकता असते. हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा यामध्ये आणखीन एक पॉईंट आहे सांगण्यासारखा, तो असा की आपल्या डोळ्यांच्या दृष्टीपटलातील म्हणजेच रेटिनामध्ये दंडपेशी म्हणजेच रॉड सेल आणि शंकुपेशी म्हणजे कोन सेल्स ह्या कुठे असतात? या रेटिनामध्ये म्हणजेच दृष्टीपटलामध्ये असतात. आणि यामधील रोडोप्सिन या प्रकाश संवेदनशील रंगद्रव्याची निर्मिती ही अजीवनसत्वामुळे होते. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. रोडोप्सिन या प्रकाश संवेदनशील रंगद्रव्याची जी निर्मिती आहे ही अजीवनसत्वापासून होते. ठीक आहे. आणि याच्या अभावामुळे म्हणजेच व्हिटॅमिन एच्या अभावामुळे काय परिणाम होतात? तर रात आंधळेपणा तसेच किरॅटोमलेशिया हा सुद्धा आजार होतो. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात? किरॅटोमलेशियाला तर शुष्क डोळे होणे. ठीक आहे. हे या आजारामध्ये होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 15. चिकनगुनिया या आजाराचा प्रसार या डासामार्फत होतो. तर चिकनगुनिया या आजाराचा जो प्रसार आहे हा पर्याय ए एडिस इजिप्ती या डासामार्फत होतो. ठीक आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. कसा आहे? विषाणूजन्य रोग. आणि इडिस इजिप्ती या डासाच्या चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. ठीक आहे. म्हणजे हा डास चावल्यानंतर हा आजार प्रसारित होतो. आणि या रोगाचं जे पहिलं निदान आहे हे 1953 मध्ये 1953 म्हणजे टांझानिया येथे झाले. कुठे? टांझानिया. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि चिकनगुनियाने जे प्रभावित झालेले राज्य आहेत तर ते कोणते आहेत? आंध्र प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि केरळ. हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे. तर हे जे राज्य आहेत हे चिकनगुनियाने प्रभावित झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 16. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा केमिकल फॉर्म्युला हा आहे. तर ब्लिचिंग पावडरचा जो केमिकल फॉर्म्युला आहे हा पर्याय बी CaCl2O2 म्हणजेच कॅल्शियम हायपोक्लोराइड. कॅल्शियम हायपोक्लोराइड. ठीक आहे. तसेच याला एक दुसरं नाव आहे कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड. ऑक्झीक्लोराइड. तर हे दोन नावं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच काय? ब्लिचिंग पावडर कॅल्शियम हायपोक्लोराइड आणि कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड. ठीक आहे. आणि केमिकल फॉर्म्युला CaCl2O2. याचं जे नाव आहे याला काय म्हणतात? कॅल्शियम हायपोक्लोराइड आणि कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड. आणि हे वॉटर सोल्युबल आहे. ठीक आहे. म्हणजेच ब्लिचिंग पावडर जी आहे ती वॉटर सोल्युबल
आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. 2014 साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. तर 2014 साली स्वच्छतेविषयक स्वच्छ भारत मिशन पर्याय बी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आणि स्वच्छ भारत अभियान हा भारताच्या 4,000हून अधिक शहरांच्या तसेच रस्त्यांच्या व भारतातील विविध ज्या नद्या आहेत त्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने हा कार्यक्रम सुरू केला. आणि हा राष्ट्रीय पातळीवर सुरू केलेला सर्वात मोठा कार्यक्रम आहे, म्हणजे सर्वात मोठं अभियान आहे. ठीक आहे. आणि हे अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट नवी दिल्ली येथे भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आले किंवा सुरू झाले. ठीक आहे. 2 ऑक्टोबर 2014 रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जन्मानंतर पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त खालीलपैकी कोणता पदार्थ द्यायला हवा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए आईचे दूध. जन्मल्यानंतर बाळाला 6 महिने फक्त आईचे दूध द्यायला हवे. ठीक आहे. आणि आईच्या दुधामध्ये पहिले 6 ते 7 दिवस कोलोस्ट्रम आढळते. पहिल्या 6 ते 7 दिवसाच्या दुधाला काय म्हणतात? कोलोस्ट्रम असे म्हणतात. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना पर्याय सी 5,000 रुपये एवढी रक्कम मिळते. ठीक आहे. आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची जी सुरुवात आहे ही कधीपासून झाली? तर 8 डिसेंबर 2017 पासून याची सुरुवात झालेली आहे. आणि ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येते. ठीक आहे. आणि या योजनेत केंद्र शासनाचा हा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग असतो. ठीक आहे. केंद्र शासनाचा किती? 60% आणि राज्य शासनाचा 40%. हे लक्षात ठेवा. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाची जी रक्कम आहे ही जी लाभार्थी महिला असते तर तिच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये किंवा जे पोस्ट ऑफिसमधील तिचं खातं असते तर त्यामध्ये एकूण 5,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येते. आणि ही जी रक्कम आहे ही 3 टप्प्यामध्ये देण्यात येते. तर पहिला जो टप्पा असतो तर तो असतो 1,000 रुपयाचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 2,000 रुपये. तर अशा प्रकारे 5,000 रुपयाची जी रक्कम आहे ही 3 टप्प्यामध्ये देण्यात येते. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे ही पर्याय बी क्षयरोग या आजारासाठी वापरली जाते. तुम्ही जर बघितलं असेल हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो. आधीची जे प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या असतील तर त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. आणि मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलेलं आहे की क्षयरोग आणि कुष्ठरोग या आजारावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न येतोच. ठीक आहे. आता बघा आपल्या प्रश्नाकडे वळूया. डॉट्सचा फुल फॉर्म काय? बघा इथे दिलेला आहे. डॉट्स म्हणजे काय? तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे. तर हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. हा सुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात येतो कधी कधी. आणि भारतामध्ये 1977 पासून किती 1977 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डॉट्स केंद्र सुरू करण्यात आले. ठीक आहे. डॉट्स केंद्र आणि त्या ठिकाणी रोग्यांना मोफत औषध उपचार दिला जातो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि डॉट्समुळे 95% जे रुग्ण आहेत हे बरे होतात. किती? 95%. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय बी क्षयरोग. डॉट्स उपचार पद्धती ही क्षयरोगासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी वरीलपैकी सर्व. ऑप्शनमध्ये काय? मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि CFC. CFC म्हणजेच काय? क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे. याचा फुल फॉर्म काय? क्लोरोफ्लोरोकार्बन. तुम्ही या चार्टमध्ये बघा जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तिथे दिलेलं आहे मिथेन, नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ओझोन, CFC तसेच कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO, सल्फर डायऑक्साईड SO2.
तर हे जे गॅसेस आहेत हे कोणते आहेत? ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. तर आपल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे? मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि CFC म्हणजेच वरीलपैकी सर्व जे वायू आहेत हे हरितगृह वायू आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक कोणते? तर मानवी शरीराचे जे तापमान मोजले जाते तर त्याचे जे एकक आहे हे आहे पर्याय A डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस म्हणजेच अशा प्रकारे लिहितात ते. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस. आणि मानवी शरीराचं जे सामान्य तापमान असते हे किती असते? 37°C म्हणजे डिग्री सेल्सिअस. किंवा फॅरनहीटमध्ये जर सांगायचं झालं तर ते 98.6 फॅरनहीट म्हणजेच डिग्री फॅरनहीट एवढं असते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते जीवाणू मानवी शरीरास उपकारक आहे? तर उपकारक म्हणजेच काय? फायदेशीर. ठीक आहे, उपकारक म्हणजे फायदेशीर. तर असे कोणते जीवाणू आहेत जे मानवी शरीरास उपकारक आहेत? खाली बघा 4 जीवाणू दिलेले आहेत. तर या 4 पैकी पर्याय C लॅक्टोबॅसिलस हे जे जीवाणू आहेत हे मानवी शरीरास फायदेशीर आहेत. ठीक आहे. आता जर याचं उदाहरण द्यायचं झालं तर याचं उत्तम उदाहरण आहे दुधापासून दही तयार होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर दुधापासून दही तयार होताना दुधातील लॅक्टोबॅसिलाई जीवाणू हे काय करतात? लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लात म्हणजेच लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर करतात. आणि या रूपांतरामुळे काय होते? जे दही असते त्याला आंबटपणा येतो. ठीक आहे. आणि ते सगळं कशामुळे होते? तर लॅक्टोबॅसिलस या जीवाणूमुळे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? तर बघा खाली 3 संस्था दिलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय. तर ह्या तिन्ही ज्या संस्था आहेत ह्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येतात. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? वरील सर्व, पर्याय D म्हणजेच वरील सर्व ज्या संस्था आहेत ह्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता घटक व्हिटॅमिन B अंतर्गत येत नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की व्हिटॅमिन B चे 8 प्रकार आहेत. किती? 8. ठीक आहे. आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4 पर्यायापैकी कोणता घटक हा व्हिटॅमिन B अंतर्गत येत नाही हे ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय C ॲस्कॉर्बिक ॲसिड. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं प्रश्नामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे काय? व्हिटॅमिन C. तर पर्याय C म्हणजेच व्हिटॅमिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड हे व्हिटॅमिन B अंतर्गत येत नाही. आता व्हिटॅमिन B चे 8 प्रकार कोणते? तर B1, B2, B3, B5 तसेच B6, B7, B9 आणि B12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. तर हे जे 8 प्रकार आहेत हे कशाचे आहेत? व्हिटॅमिन B चे. व्हिटॅमिन B1 ला काय म्हणतात? थायमिन. व्हिटॅमिन B2 ला काय म्हणतात? रायबोफ्लेविन. ठीक आहे. व्हिटॅमिन B3 ला काय म्हणतात? नायसिन. तसेच व्हिटॅमिन B5 ला काय म्हणतात? पॅन्टोथेनिक ॲसिड किंवा पॅन्टोथेनिक आम्ल. व्हिटॅमिन B6 ला काय म्हणतात? पायरिडॉक्झिन. त्यानंतर व्हिटॅमिन B7 ला काय म्हणतात? बायोटीन. व्हिटॅमिन B9 ला काय म्हणतात? फॉलिक आम्ल. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन B12 ला काय म्हणतात? सायनोकोबॅलॅमिन. ठीक आहे. तर हे याचे शास्त्रीय नाव आहेत. हे मी तुम्हाला आधी सुद्धा बऱ्याच लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. आणि जी PDF तयार केलेली आहे 1000 प्रश्नांची तांत्रिक PDF, तर त्यामध्ये सुद्धा मी व्हिटॅमिनबद्दल बरेच प्रश्न घेतलेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन C ला काय म्हणतात? ॲस्कॉर्बिक ॲसिड. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतात आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचे 25 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे 25 प्रश्न तुमचे खूप महत्त्वाचे आहेत. तर आजचा जो आपला हा पार्ट होता हा आपल्या सिरीजचा पार्ट 4 होता. ठीक आहे.
आता यानंतर आपण जो घेणार आहोत तो पार्ट 5 असणार आहे आणि तो आपण लवकरच घेऊया. तसेच तुमच्याकरता जी टेस्ट सिरीज आम्ही बनवत आहोत तर ते सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर त्याकरता आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तसेच डिस्कशन ग्रुपला सुद्धा जॉईन करा. ठीक आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं, त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्रमंडळी जे ही एक्झाम देत आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील, तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जर तुम्हाला कमेंटद्वारे सांगायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. तसेच तुम्ही तुमच्या डिफिकल्टी आम्हाला टेलिग्रामवर सुद्धा विचारू शकता. तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही डिस्कशन ग्रुपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा विचारू शकता. तर तुम्ही तेथे सुद्धा मेसेज करून विचारा किंवा आम्हाला पर्सनल मेसेज करून सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, तसेच हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.